reproduction in lower and higher animals. Chapter number 2. Presently, we are on the topic male reproductive system. We are on the topic male reproductive system. एक साइड काढून दाखवतो, तुम्ही पटपट पटपट लेबल करायचं आहे, तुम्हीच सांगायचंय मला. कारण लेबलिंगला बरेचदा क्वेश्चन येतो बाळांना, त्यामुळे एकदम परफेक्ट लेबलिंग मध्ये असलं पाहिजे. अत्यंत रफ असं डायग्राम काढतोय मी मुद्दाम, जेणेकरून तुम्हाला फक्त आयडिया आली पाहिजे. चला पटपट पटपट सांगा मला लेबलिंग पटकन. कम ऑन. पटपट पटपट लेबलिंग सांगा. कोण सांगतं? हे बघा, व्हॉट इज दिस? कोणीतरी एकाने सांगायला सुरुवात करा, पटपट पटपट. चला, व्हॉट इज दिस? Scrotum. आउटर मोस्ट. त्याच्या आत. testis, व्हेरी गुड. हा जो कर्व्ड पार्ट आहे, हा पार्ट, फोल्डेड पार्ट, Epididymis. एपिडिडायमिस. व्हॉट इज दिस? Vas पटपट पटपट बोला. deferens, डिफरन्स. वास डिफरन्स. व्हॉट इज दिस? Ureters. युरेटर. व्हॉट इज दिस? urinary bladder, Urinary bladder. तन्मय, तू पण बोलत जा. युरिनरी ब्लॅडर. व्हॉट इज दिस? seminal Seminal vesicle. seminal vesicle, Seminal vesicle. Yes, good. What is this? This short has a short. Ejaculatory duct. ejaculatory duct, What is this? Urethra. This long tip. Urethra.
Very good. Urethra. What is this? Prostate. What is this? Prostate gland. What is this? Urethral gland or Cowper's gland. Cowper's gland. What is this? It's Foreskin. highly sensitive part. अरे याच्यावर हा जो फोल्ड आतला याच्यावर स्किन नाही दाखवलेली मी अजून. फोर स्किन इथे वरती. Glans. हा पार्ट हा. ग्लान्स. आणि ही फोर स्किन. पेनिस राहिलं सर. Penis. या स्ट्रक्चर मध्ये काही प्रॉब्लेम? इथपर्यंत काही प्रॉब्लेम? सर पेनिस राहिलेलं सर link पेनिस करायचं. पेनिस पेनिस राहिलं. Yes, yes. This part is very good, correct. या स्ट्रक्चर आता सगळ्यांना क्लिअर आहे? एकदा बघा बरं सगळ्यांनी. कम ऑन. जनरल स्ट्रक्चर कम्प्लीट क्लिअर आहे ह्युमनचं? एवढा टाइम नव्हता. सगळ्यांनी सांगा जनरल स्ट्रक्चर क्लिअर आहे का? हो सर. व्हेरी गुड. Yes, sir. मानसी हो, व्हेरी sir, करेक्ट clear बेटा. येस. थम्स पाठवा. थम्स पाठवल्यावर मला आनंद होतो. ज्यांना क्लिअर आहे त्यांनी थम्स पाठवा. कम ऑन. येस. रोशन करेक्ट बेटा, कळलं. तन्मयने पाठवलं. तन्मय. ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी काहीतरी, जर प्रॉब्लेम असेल, कळत नसेल, त्यांनी मला क्वेश्चन पाठवला तरी चालेल. आय कॅन आन्सर दोज क्वेश्चन. पुढे कॅन वी मूव्ह अहेड? करायचं मूव्ह. व्हेरी गुड. आता ऑडिओ बंद करून टाका. कोणाचा तरी ऑडिओ घरचा आवाज येतोय बघा कोणाचा आहे. समृद्धी. ओके. आता एकेका स्ट्रक्चरच्या डिटेल मध्ये आपल्याला जायचंय. ओव्हरऑल आयडिया एका साईडचा मुद्दाम काढलं पूर्ण काढण्याच्या ऐवजी. ही जी साईड आहे ह्या साईडला या पाऊच मध्ये हे सगळं ठेवलेलं आहे. या पाऊचचं नाव आहे स्क्रोटम. स्क्रोटमच्या आज टेस्टीज असतात. टेस्टीज मध्ये स्पर्म्स आज कसे प्रोड्यूस होतात ते आपण शिकणार आहोत. कोणकोणते लेयर्स असतात ते शिकणार आहोत. आणि ह्या पुढच्या स्ट्रक्चरचं एपिडिडायमिस कसं तयार झालेलं ते आपण बघणार आहोत. एपिडिडायमिसचं फंक्शन काय आहे, किती लॉंग असतं ते आपण बघणार आहोत. आणि इथून स्पर्म्स रिलीज करून हळूहळू या ठिकाणी मूव्ह कसे होतात ते आपण बघणार आहोत. आणि हे मूव्ह झाल्यानंतर याचं फंक्शन काय असतं आणि इथून पुढे कशा पद्धतीने पुढचं स्ट्रक्चर तयार झालेलं असतं गोइंग टू स्टडी टुडे. तर आय थिंक दिस पार्ट इज अब्सोल्युटली क्लिअर टू ऑल ऑफ यू. आपल्याला डोळ्यासमोर जर एक छोटासा फ्लो चार्ट जर कोणी काढायला सांगितलं की डिस्क्राईब द पाथ ऑफ स्पर्म मुवमेंट किंवा पाथ ऑफ द स्पर्म, तर कसं लिहू शकतो आपण? बघा नीट लक्ष द्या. याच्या आत बाळांनो सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. तर सेमिनिफेरस ट्युब्युल्स आपण पुढे गेल्यावर बघणार आहोत. तर आपण सगळ्यात पहिले काय घेऊ? टेस्टिस. टेस्टिस नंतर येथील एपिडिडायमिस. एपिडिडायमिस नंतर येईल व्हास डिफरन्स. नंतर येईल इजॅक्युलेटरी डक्ट. नंतर जो कॉमन पाथवे आहे युरिन आणि सिमेन साठी दॅट इज युरेथ्रा. आणि याच्यानंतर येईल आउट. तर हा पाथवे इथपर्यंतचा पाथवे आता आपल्याला लक्षात आहे की टेस्टिस मध्ये स्पर्म्स बनतील, त्याच्यानंतर ते एपिडिडायमिस मध्ये येतील, एपिडिडायमिस नंतर वास डिफरन्स मध्ये येतील, वास डिफरन्स नंतर ते मूव्ह करतील इजॅक्युलेटरी डक्ट, दिस स्मॉल डक्ट, आणि देन दे विल एंटर इन युरेथ्रा. युरेथ्रा मध्ये एंटर करतील आणि युरेथ्रा नंतर ते आउट ऑफ द मेल जेनायटल ऑर्गन बाहेर जातील, इथून बाहेर पडतील. सो आय थिंक यू गॉट ऑल दिस पार्ट. आता हे जर सगळे पार्ट तुमच्या लक्षात आलेले असतील
तर आपण एकेका पार्टच्या डिटेलमध्ये जाणार आहोत की प्रत्येकाचं फंक्शन काय काय आहे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण काय करतोय, काल जसं आपण बघितलं होतं त्या पद्धतीने आपल्याला आता डिटेलमध्ये समजून घ्यायचं. आता एक एक क्लिअर जसं स्ट्रक्चर तुम्हाला आतापर्यंत क्लिअर झालेलं आहे, तितकंच क्रिस्टल क्लॅरिटी आपल्याला प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आली पाहिजे. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं. प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी दुय्यम दर्जाचे सेकंडरी सेक्स ऑर्गन. सेक्स ऑर्गन, प्रायमरी सेक्स ऑर्गन मध्ये आपल्याला माहिती आहे टेस्टीज असतात. टेस्टीज एक लिहायचं असेल तर TES TIS, एकापेक्षा जास्त जर लिहायचं असेल TES TES. TES याचा अर्थ होतो प्लुरल, अनेकवचनी, दिस इज सिंग्युलर. आता सेकंडरी सेक्स ऑर्गन्स मध्ये बाळांनो काय काय आपल्याला बघावं लागेल. याच्यात बघावं लागेल आपल्याला एपिडिडायमिस, ह्या डक्ट्स आहेत पहिल्यांदी. त्याच्यानंतर व्हास डिफरन्स, त्याच्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट. या तिघांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि ऍक्सेसरी ग्लँड्स असतात इथं. आणि या ग्लँड्स मध्ये आपण पाहिलं की सगळ्यात आधी जी येईल दॅट इज सेमाइनल व्हेसिकल. आता तुमच्या डोळ्यासमोर मी जे दाखवतोय ते पटपट पटपट येत जाईल. सेमाइनल व्हेसिकल, प्रोस्टेट. प्रोस्टेट ही सिंगल आहे, लिहून ठेवा. इट इज सिंगल ग्लँड. इट इज पेअर्ड स्ट्रक्चर, 2 असतात इथं. आणि काउपर्स ग्लँड या पण पेअर असतात. एपिडिडायमिस 2 असतील, वास डिफरन्स 2 असतील, इजॅक्युलेटरी डक्ट 2 असतील, युरेथ्रा मात्र एकच असतो. हे क्लिअर आहे का? कम ऑन. हो सर. सगळ्यांना क्लिअर आहे का? आय थिंक हा कम्प्लीट पार्ट आता क्लिअर आहे. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन जे असतात टेस्टीज, तर टेस्टीजचं बाळांनो फॉर्मेशन जे आहे, टेस्टीज जर तुम्ही लक्षात घेतला तर टेस्टीज कशा तयार झालेल्या असतात ते आपण नीट लक्षात घेऊ. एक टेस्टीज जी असते, राईट टेस्टीज स्लाइटली वरच्या बाजूला असते आणि लेफ्ट टेस्टीज स्लाइटली खालच्या बाजूला. त्यामुळे हे जे स्क्रोटल सॅक असते ही थोडीशी बाळांनो खालीवर दिसते आपल्याला. असं असण्यामागे काही फार सायंटिफिक हे मोठं रिझन नाहीये की इट शुड नॉट बी क्रश्ड. टेस्टीज जे असतात, काल आपण चर्चा केली की टेस्टीज जे असतात ते आउटसाइड ऑफ द ॲब्डोमेन असतात. टेस्टीज कुठे असतात? आउटसाइड ऑफ द बॉडी वॉल, बॉडीच्या बाहेर असतात. या टेस्टीज मध्ये याच्यावर हायली फोल्डेड स्ट्रक्चर असतं, खूप फोल्डेड असतं. तुम्ही जर टेस्टीज पाहिल्या, ऑब्झर्व केल्या तर तुम्हाला टेस्टीजवर खूप सारे फोल्ड दिसतील. आणि टेस्टीज डार्क कलर्ड असतात, डार्क कलर्ड. आउटर स्ट्रक्चर मी समजून सांगतोय पहिल्यांदा. टेस्टीज आर डार्क कलर्ड, हायली फोल्डेड स्ट्रक्चर. आता हायली फोल्डेड स्ट्रक्चर असण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये जो टेस्टिक्युलर टिश्यू आहे त्याची मुवमेंट होऊ शकावी. तो जेव्हा पाहिजे तेव्हा खाली घेता यावा, पाहिजे तेव्हा वरती घेता यावा, या पद्धतीने त्याच्यामध्ये मुवमेंट होते. त्यामुळे हे स्ट्रक्चर जे जनरली फोल्डेड असतं. कट टू कट त्याची साईज राहिली असती तर टेस्टिसच्या मुवमेंटला वाव मिळाला नसता. हे त्याचं बेसिक रिझन. हे जी आउटर मोस्ट पाउच लाईक स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज स्क्रोटल सॅक ऑर स्क्रोटम. स्क्रोटम मध्ये काय असतील? ऑन बोथ साइड देर इज स्क्रोटल सॅक. स्क्रोटमचं वैशिष्ट्य काय? इट इज हायली folded and have
many sweat glands. स्वेट ग्लँड, घामाच्या खूप साऱ्या ग्लँड्स या ठिकाणी असतात. हा हेअरी पार्ट असतो. स्क्रोटमची साईज, द साईज ऑफ द स्क्रोटम इन्क्रीजेस आफ्टर प्युबर्टी. प्युबर्टी नंतर, प्युबर्टी म्हणजे वयात येणं, प्युबर्टी म्हणजे त्याच्या इट ग्रोज, इट स्टार्ट growing and developing. प्युबर्टीला काय होतं? इट स्टार्ट ग्रोइंग अँड डेव्हलपिंग, बिकम्स डार्क कलर्ड. असं नाहीये की एखादा मेल जो आहे तो एकदम गोरा आहे तर त्याचा हा पार्ट पण गोरा असेल, नाही, हा पण डार्क कलरच असतो. त्याच्यानंतर इट हॅज ए पाउच like structure inside, separated by a septum. एक मध्ये पडदा असतो, separated by a septum called scrotal septum. लगेच लिहित जा माझ्याबरोबर, called scrotal septum. म्हणजे हा जो पडदा आहे, this is called as scrotal septum, which divides the testes scrotum into two parts. आता ही जी बॅग लाईक स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये इथे एपिडर्मिसचा लेअर असतो, हा जो सगळा वरचा. हे लक्षात नाही ठेवायचं, ते मी इम्पॉर्टंट नाही, ते नाही देऊन देणार. आता कॅव्हिटी आहे, ह्या कॅव्हिटीला म्हणतात हायड्रोसील. आता जेव्हा वॉटर अक्युमुलेट होतं तेव्हा ते त्याची साईज वाढते, त्या गोष्टीला जनरली आपल्याकडे म्हणण्याचा प्रघात आहे की हायड्रोसील झालेला. आता याच्यामध्ये असतं काय की वरची जी स्किन आहे त्याच्या आत एक इनर मोस्ट लेअर आहे. त्याच्या स्किनच्या आत जो पहिला लेअर लागेल, विच कव्हर्स ऑल द टेस्टीज, फ्रॉम ऑल साइड एक्सेप्ट धिस साइड. या साइडला ते कव्हर करणार नाही. हा जो आउटर मोस्ट लेअर आहे, ही जी कॅव्हिटी आहे, हा जो गॅप आहे ज्याच्यामध्ये टेस्टीज ठेवलेला असतात, त्याला म्हणतात व्हजायनल सिलोम. काय म्हणतात बाळांनो? व्हजायनल सिलोम. नाही लक्षात ठेवलं, नॉट इम्पॉर्टंट. आणि याच्या आत टेस्टीज ठेवलेल्या असतात, त्यामुळे हे सगळ्यात वरचा जो लेअर आहे याला म्हणतात ट्युनिका. आता इथून सगळे ट्युनिका वर्ड येते. याचं नाव आहे ट्युनिका व्हजायनॅलिस. या लेअरचं नाव काय आहे? सगळ्यात बाहेरचा जो लेअर आहे त्याचं नाव काय? ट्युनिका व्हजायनॅलिस. आता ही टेस्टीज कशा डिसेंड होतात ते तुम्हाला, आय थिंक हा पार्ट तुमचा लिहून झाला असेल, मी हे पुसतोय. प्रायमरी सेक्स ऑर्गन बद्दल डिस्कशन चालू आहे. आपण टेस्टीज कशा खाली येतात, कशा पद्धतीने तयार होतात ते आपण सगळं स्टडी करणार आहोत. नीट लक्ष द्या, सगळं आपण स्टडी करतोय. आता टेस्टीजचं जे फॉर्मेशन असतं बाळांनो, टेस्टीजचं जे फॉर्मेशन असतं ते ज्या दिवशी मेल स्पर्म लेट से की हा मेल स्पर्म आहे, म्हणजे याच्यात वाय क्रोमोझोम आहे. व्हेन इट फ्युजेस विथ एग ऑफ द फिमेल, इथे पुढचा जो झायगोट असेल त्याच्यामध्ये एक्स आणि वाय, म्हणजे हा काय बनणार आहे? मुलगा म्हणून जन्माला येणार आहे. काय म्हणून जन्माला येणार आहे? हा मुलगा म्हणून जन्माला येणार आहे. ठीक आहे. आता हा जो मुलगा म्हणून जन्माला येणार आहे तर याच्या बॉडीमध्ये 12th वीक फॉर्मेशन ऑफ टेस्टिस, 8 to 10 वीक आहे, एक्झॅक्टली 12 नाही,
8-2 formation of testes takes place ड्युरिंग, हा त्याचा पिरियड आहे. फॉर्मेशन ऑफ टेस्टिस केव्हा सुरू होतात? 8 to 12 वीकला. आणि याच्यानंतर त्या कुठे फॉर्म होतात? इन द अब्डोमेन. अब्डोमेन शब्दाचा अर्थ हा जो पार्ट आहे बाळांनो, हा छातीचा भाग, ही बेंबी, तर याच्या इथे लंबर रिजन मध्ये याची डेव्हलपमेंट सुरू होते, बिलो द किडनी. ठीक आहे. आता इथून एक कॅनॉल डेव्हलप होते अशी, आणि याला इथे डेव्हलप होते हळूहळू स्पर्मॅटिक कॉर्ड. इथे स्पर्मॅटिक कॉर्ड डेव्हलप होते. आता ही जी याच्यावरती जी कॉर्ड लावलेली असते, दिस कॉर्ड इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटिक कॉर्ड. आपण डिटेल मध्ये जाणार आहोत आणखी. स्पर्मॅटिक कॉर्ड. कॉर्ड शब्दाचा अर्थ होतो धागा, दोरा, काहीतरी असं पकडून ठेवणार असतं. ही स्पर्मॅटिक कॉर्डच्या इथे, आता इथे जिथे समजा ही स्क्रोटल सॅक आहे, स्क्रोटल सॅकचं फॉर्मेशन होतं 8व्या ते 9व्या महिन्यामध्ये. इथे एक टिश्यू असतो ज्याला आपण म्हणतो फायब्रो, याला आपण नाव देतो फायब्रो मस्क्युलर टिश्यू किंवा फायब्रो मस्क्युलर बँड. याला काय नाव देतो बेटा? फायब्रो, म्हणजे फायबर्सनी बनलेला. फायब्रो मस्क्युलर म्हणजे मसल्सनी बनले. फायब्रो मस्क्युलर बँड. याचं नाव आहे ग्युबर्नॅक्युलम. हा ग्युबर्नॅक्युलम या 8व्या महिन्याला 9व्या महिन्याला इन द एम्ब्रियोनिक लाईफ, आईच्या गर्भात असताना, तर याला गाईड करते. आणि ही स्पर्मॅटिक कॉर्ड या टेस्टिसला खाली 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 डिसेंड करत येते. आणि ही जेव्हा डिसेंड करते ते बाळांनो, तर ही स्पर्मॅटिक कॉर्ड आणून या ठिकाणी हिला, या टेस्टिसला रेस्ट करते, इथं टेकवते. आणि हे ग्युबर्नॅक्युलम जे असतं, हे ग्युबर्नॅक्युलम याला पकडून ठेवतं, जेणेकरून टेस्टिस इकडे तिकडे व्हायला नको, इकडे तिकडे जात नाही. आणि हे वरती म्हणजे याचं कनेक्शन कशाशी असेल? या स्पर्मॅटिक कॉर्ड. ही स्पर्मॅटिक कॉर्ड, या स्पर्मॅटिक कॉर्डचा जो पार्ट आहे, या ज्या रस्त्याने खाली आली, ह्या रस्त्याने, ज्या रस्त्याने ही खाली आलेली आहे, ह्या चॅनलला, ह्या गॅपला, याला नाव आहे इंग्वाइनल कॅनल. याला काय म्हणतात बाळांनो? इंग्वाइनल कॅनल. याच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे, दिस इज कॉल्ड ॲज स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्डच्या माध्यमातून टेस्टिस डिसेंड केल्या जातात. कशात डिसेंड केल्या जातात? या इथून असे येईल. दिस इज युअर स्पर्मॅटिक कॉर्ड. आता हा जो पार्ट आहे ज्याच्यातनं खाली आलेले आहेत, दिस इज कॉल्ड स्पर्मॅटिक कॉर्ड. म्हणजे कोण घेऊन आलं? बोला, कम ऑन. टेस्टिसला स्क्रोटम मध्ये कोण घेऊन आलं बाळांनो? कोण सांगतं मला? हे कळतंय का तुम्हाला, का जड जात आहे समजायला? स्पर्मॅटिक कॉर्ड. व्हेरी गुड. स्पर्मॅटिक कॉर्डने यांना खाली आणलं. आणि ह्या स्पर्मॅटिक कॉर्डला डायरेक्शन द्यायचं कोणी काम केलं होतं? दिस इज फायब्रो मस्क्युलर स्ट्रक्चर विच इज कॉल्ड ॲज, हे फायब्रो मस्क्युलर स्ट्रक्चर जे आहे, बँड जो आहे, याला काय नाव आहे? ग्युबर्नॅक्युलम. ग्युबर्नॅक्युलमने काय केलं? याला डायरेक्ट केलं. याला ना सिग्नल देतो, येऊ द्या येऊ द्या. जसं आपण गाडी मागे घेतो बघा, तसं गाडी मागे घेतो त्या पद्धतीने ह्या स्पर्मॅटिक कॉर्डला आणि टेस्टिसला याने डायरेक्ट केला. असं क्लिअर कट बुक मध्ये दिले की हा ग्युबर्नॅक्युलम टिश्यू जो असतो, हा याला डायरेक्ट करत करत येतो. हा सुरुवातीला याच्या सोबतच असतो, टेस्टिसच्या सोबत असतो. नंतर हा हळूहळू खाली डिसेंड करत 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 चला आपल्या जागेवर इथे येतो. आणि हा काय करतो? हा स्क्रोटलच्या वॉलला इथे येऊन फिक्स करतो. आणि याच्यानंतर याच्यावर ह्या टेस्टिस अशा अलाइन होतात, इथं फिक्स. हे कळलं का सगळ्यांना? सांगा बरं. इथे ह्या टेस्टिस फिक्स केल्या जाते. या स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये
या स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये आता ज्या गॅप मध्ये या टेस्टीज आणल्या गेल्या त्याला नाव दिलं आपण वजायनल सिलोम. या वजायनल सिलोम शब्दाचा अर्थ होतो पोकळी. वजायनल सिलोम मध्ये टेस्टीज आणल्या गेल्या, टेस्टीजला घेऊन आलं स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये काय काय असतं? स्पर्मॅटिक कॉर्ड कशाने बनलेलं असतं? तर पहिली गोष्ट असते स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये ब्लड व्हेसल्स असतात, कारण टेस्टीजला कंटिन्यू ब्लड सप्लाय लागतो. ब्लड व्हेसल्स असतात. म्हणजे ब्लड व्हेसल्स काय काय असतील? आर्टरीज असतील, टेस्टिक्युलर आर्टरी असेल, आर्टरीज असतात, आर्टरीज असतात, वेन्स असतात, नर्व असते आणि लिम्फ वेसल असते. नीट लक्ष द्या, या स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये काय काय असतं. आणि वास डिफरन्स असते आणि कनेक्टिव्ह टिश्यू असतात. बघा किती स्ट्रक्चर लिहून काढले मी. ब्लड व्हेसल्स असतात. ब्लड व्हेसल्सला मी हा जो पार्ट आहे ब्लड व्हेसल म्हटलं की त्याच्यात आर्टरीज आणि वेन्स येतील. याला ब्लड व्हेसल्स म्हटलं. त्याच्यामध्ये नर्व असेल, त्याच्यामध्ये लिम्फ वेसल्स असतील, त्याच्यानंतर वास डिफरन्स असेल आणि कनेक्टिव्ह टिश्यू असेल. हे पूर्णच्या पूर्ण हे असंच्या असं येतं. आणि याने वर पकडलेलं असतं. खालच्या बाजूने टेस्टीज घालायला नको म्हणून त्याला ग्युबरनॅक्युलमने पकडलेलं असतं. हे लक्षात आलं का? कम ऑन. एकदम क्लिअर झालं का? बोला. व्हेरी गुड. आता हे जर तुम्हाला क्लिअर झालं असेल तर आता होतं काय काही मुलांमध्ये, बाळांनो, काही मुलांमध्ये जे अगदी लहानपणची गोष्ट सांगतो, म्हणजे आईच्या गर्भात 8th किंवा 9th मंथला ह्या टेस्टीज डिसेंड झाल्या पाहिजे. टेस्टीज डिसेंड का झाल्या पाहिजे याच्याबद्दल काल आपण बोललो होतो, तुम्हाला आठवत. वाय टेस्टीज आर टू बी डिसेंडेड? Why they should be present in scrotal sac? Because the temperature should be maintained. इथल्या ज्या सेल्स असतात, टेस्टिसच्या आतल्या ज्या सेल्स असतात ते कुठे असतात ते मी सांगणार आहे. तर त्या ज्या सेल्स असतात दे आर हायली सेन्सिटिव्ह. त्यांना स्पर्मॅटोगोनिया म्हणतात. त्या स्पर्मॅटोगोनिया आर हायली सेन्सिटिव्ह फॉर व्हॉट? फॉर टेम्परेचर. They are very sensitive to the temperature. If they do not get the temperature lesser than 2 to 2.5 degree of the body temperature. बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 2.5 डिग्री जर नसेल तर त्यांच्यामध्ये स्पर्मचं फॉर्मेशन होत नाही. नंबर 1. आणि जर ही कंडिशन अशीच राहील, लेट्स से एखाद्या मुलाची टेस्टीज आतच राहून गेली तर त्याच्यामध्ये स्पर्म प्रोडक्शन होणार नाही. हॉर्मोन्स नॉर्मल सिक्रिट होतील, हॉर्मोनला प्रॉब्लेम नाही येत, पण स्पर्म नाही बनणार. आणि असा मुलगा भविष्यात हा स्टराईल राहू शकतो, म्हणजे निसंतान राहू शकतो. याला संतान होणार नाही, स्टराईल म्हणतात त्याला. त्या कंडिशनला काय म्हणतात? स्टराईल. का? कारण टेस्टीज खाली आल्या नाही. आणि दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज क्रिप्टॉर्किडिझम. लिहून ठेवा, क्रिप्टॉर्किडिझम. एक्झामला 10 वेळा विचारला गेलेला क्वेश्चन. व्हॉट इज क्रिप्टॉर्किडिझम? मी तुम्हाला MCQ मध्ये टाकू शकतो. क्रिप्टॉर्किडिझम काय प्रकार आहे की when testes do not descend in scrotum, that condition is called as क्रिप्टॉर्किडिझम. लिहून ठेवा, टेस्टीज डू नॉट डिसेंड इन स्क्रोटम किंवा स्क्रोटल सॅक. आता टेस्टीजला वरच्या when testes do not descend, descendचं स्पेलिंग लिहितो, when testes do not descend in scrotal sac or they remain up in the abdomen, that condition is called as आमच्या डोक्यात एकदम. आता ही जी टेस्टीज आहे बाळांनो, ही जशी इकडची टेस्टीज येईल तशीच इकडची पण टेस्टीज येईल. या टेस्टीजच्या खाली वर असण्याचं कारण काय आहे? किंवा एक टेस्टीज खाली असते स्लाइटली आणि एक टेस्टीज वरती असते.
लेफ्ट टेस्टिस स्लाइटली खाली असते, राईट टेस्टिस थोडीशी वरती असते. असं असण्याचं कारण काय, थोडंसं असं तिरकस असण्याचं कारण काय की दे शुड नॉट बी क्रश. कारण टेस्टिस या कुठे प्रेझेंट आहे, दोन्ही थाईच्या मध्ये, दोन्ही मांड्यांच्या मधल्या भागात. तर माणसांना निराळे प्रकारचे कामं करावे लागतात. माणसांना म्हणजे सगळ्या पुरुषांना. तर ते क्रश नाही झाल्या पाहिजे. टेस्टिस जर क्रश झाल्या तर सगळा उद्देशच संपला. म्हणून ह्या थोड्याशा स्लाइटली वेगवेगळ्या पोझिशनला ठेवलेल्या. आता अब्डोमेन मधून 8व्या ते 9व्या महिन्यामधून एका इंग्वायनल कॅनॉल मधून, ही जी कॅनॉल आहे ज्या रस्त्यातनं खाली येतात त्या कॅनॉल मधून या खाली आणल्या जातात. आणि या ठिकाणी बाळांनो, एकदा ही कॅनॉल खाली आली, एकदा या कॅनॉल मधून या इथून खाली आल्या की या कॅनॉल मध्ये हा जो टिश्यू असतो हा कम्प्लिटली पॅक केला जातो. हा जो पार्ट असतो, नीट लक्ष द्या, हा जो पार्ट असतो बाळांनो, हा पॅक केला जातो, टिश्यूनी भरून टाकला जातो, इकडचा पण इकडचा. इमॅजिन करा, दिस विल बी फिल्ड बाय सेल्स, कम्प्लीट टिश्यू पॅक होऊन जाईल. आता इकून हा पॅक होऊन जाईल, म्हणजे आलेल्या टेस्टिस परत वापस जायला नको. आता हा पॅक झाला. नाव टेस्टिस कॅनॉट मूव्ह. येत आहे सगळ्यांच्या लक्षात? आता टेस्टिस इथून परत नाही जाऊ शकणार. आता एका टेस्टिसची सर्वसाधारण लांबी किती असते अडल्ट मध्ये? तर साइज ऑफ द टेस्टिस लिहून घ्या. 4 to 5 असते. 4 to 5 सेंटीमीटर बाय 3 सेंटीमीटर बाय 1.5 सेंटीमीटर, 1.5 to 2 सेंटीमीटर किंवा सरळ 2 सेंटीमीटर लिहा, 2 सेंटीमीटर. दिस इज द साइज. ही झाली लेंथ, ही अशी लेंथ झाली, ही विड्थ झाली आणि हे थिकनेस झाला. बरोबर? लेंथ, विड्थ आणि जेव्हा आता आपण 3D वेने दाखवू तेव्हा हा झाला थिकनेसचा पार्ट. हा थिकनेस असेल 2 सेंटीमीटरच्या आसपास. लक्षात ठेवलं वेल अँड गुड, नाही लक्षात ठेवलं वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे की तिची साईज आहे आणि अंदाजे 14 ते 15 ग्रॅम एका टेस्टिसचं वजन असतं. वेट इज अराउंड 14 to 15 ग्रॅम. आता या ठिकाणी जे टेस्टिस येते बाळांना, या टेस्टिस मध्ये ही जी टेस्टिस आहे, या टेस्टिसच्या पोस्टेरियर साईडला, पाठीमागच्या बाजूला ही स्पर्मॅटिक कॉर्ड जे दाखवतोय मी, एक मिनिट इथून दाखवायला पाहिजे. एपिडिडायमिस जे एपिडिडायमिस आहे बाळांनो, या साईडने असं दाखवतो आपण. एपिडिडायमिस जे ते पोस्टेरियर साईडला असतं, पण आपल्याला समजून घेताना आपण त्या पद्धतीने दाखवतोय. हा जो पार्ट आहे हा बाहेरून असा याच्यात जाईल एपिडिडायमिसचा. आता तुमच्या लक्षात आलं की टेस्टिसच्या इकडच्या बाजूला कव्हर नाहीये, इकडच्या बाजूला कव्हर आहे. आणि हे जे बाहेरचं कव्हर आहे याचं नाव मी आता मागाशी बोललो होतो. हे लिहिलं का तुम्ही? हे लिहिलं का? स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये काय काय राहील हे लिहिलं का? सगळ्यांनी बोला, कम ऑन. हो सर. गुड, सगळ्यांनी लिहिलं असेल आय होप. आता टेस्टिस मध्ये काही वेळेला काय होतं, एक घटना सांगतो. काही वेळेला काय होतं, हे जेव्हा स्पर्मॅटिक कॉर्ड खाली येते तेव्हा हा इथला जो टिश्यू आहे, हा जो आजूबाजूचा जो टिश्यू आहे, इंग्वायनल कॅनॉल जी असते, ही कॅनॉल काही वेळेला नीट फिल केली जात नाही. आता स्पर्मॅटिक कॉर्ड कशाशी कनेक्टेड आहे? अब्डोमेनशी कनेक्टेड. कारण इथून जी हे वरती जाणार आहे, काय वरती जाणार आहे? वास डिफरन्स. कुठे जाणार आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता ही कुठे जाणार आहे बोला? ही वास डिफरन्स ही कशाला टर्न मारते बोला? कशाला टर्न मारते बोला पटकन? युरेटरला टर्न मारून जाते ना, युरेटरला टर्न मारते, लूप बनवते. आणि या ठिकाणी समजा हा युरेटरचा पार्ट आहे, आता असा टर्न मारणार, म्हणजे हिची एंट्री कशात आहे बाळांनो? हिची एंट्री अब्डोमेन मध्ये. आता या वेळेला जर ही कॅनॉल अशीच ओपन राहून गेली काही लोकांमध्ये, तर इथून स्मॉल इंटेस्टाईन येऊन जातं. कारण याचा डायरेक्ट पार्ट संबंध कुठे असतो?
इथून डायरेक्ट आता हा इथपर्यंत जरी मी वरती दाखवतोय, हा एवढाच पार्ट बॉडीच्या बाहेर आहे. इथून इथून वरती काय असेल, इथून वरच्या भागामध्ये स्मॉल इंटेस्टाईन वगैरे असते, इथे स्मॉल. हा स्मॉल इंटेस्टाईनचा भाग काही वेळेला याच्या आत घुसून जातो, याच्या आत घुसतो आणि हा स्मॉल इंटेस्टाईनचा भाग या टेस्टिसच्या वरच्या बाजूने येऊन जातो आणि हा असा फुगतो, हा भाग हा असा फुगतो. खोकला आला की अशा लोकांचा हा भाग कमी जास्त होत असतो. तर टेस्टिस मध्ये या ज्या हा जो पार्ट असतो बाळांनो, या पार्ट मध्ये बरेचदा स्मॉल इंटेस्टाईन येऊन जातं आणि ह्या कंडिशनला म्हणतात हर्निया. काय म्हणतात? हर्निया. का बरं आला? कारण ही जी इन्ग्वायनल कॅनॉल होती ही नीट क्लोज झाली पाहिजे. हॅलो मुलांनो, आवाज येतोय का? कम हो ऑन. सर. हो सर. हो सर. ओके. मध्यंतरी कनेक्शन लॉस झालं होतं वाटतं ना? नाही. मध्यंतरी नाही का? ओके, ठीक आहे. इन्ग्वायनल हर्निया कळला का तुम्हाला सगळ्यांना? इन्ग्वायनल हर्निया का बरं होतो कळला का सगळ्यांना? बोला बरं. हो आता सर. टेस्टिस खाली आहे ना, आता टेस्टिस खाली आहे ना, गुड. टेस्टिस खाली आहे ना, या गोष्टीला काय म्हणतात? डिसेंडिंग. या प्रोसेसला काय म्हणतात? डिसेंडिंग ऑफ टेस्टिस. कधी होतं? 8 to 9th मंथ मध्ये. कधी कधी उशिरा होतात. आणि आता आपल्याला कळलं की टेस्टिस कशा पद्धतीने डिसेंड केल्या जातात. आपण बघतोय की दिस इज द स्क्रोटम. या स्क्रोटमच्या हा जो पार्ट आहे, हा पार्ट ॲब्डोमेनशी अटॅच असतो, ही वॉल. आता याच्या आत टेस्टिसला खालच्या बाजूने धरून ठेवणारा जो टिश्यू आहे त्याचं नाव लिहिलं होतं आपण ग्युबरनॅक्युलम. ही टेस्टिस आहे, ही या टेस्टिसची जो आउटर मोस्ट कव्हरिंग आहे, टेस्टिसचं जे आउटर मोस्ट कव्हरिंग आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हजायनॅलिस. टेस्टिसला आउटर मोस्ट बाजूने जे कव्हर केलेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका व्हजायनॅलिस. ट्युनिका व्हजायनॅलिस कम्प्लिटली कव्हर, ट्युनिका व्हजायनॅलिस जे असतं बाळांनो ते कम्प्लिटली कव्हर केलेलं असतं आणि ट्युनिका व्हजायनॅलिस फक्त आतल्या बाजूला म्हणजे जिथून एपिडिडायमिसचा पार्ट तेवढाच भाग कव्हर केलेला नसतो, पार्शियली कव्हर्ड म्हणतो आपण त्याला. आता या ट्युनिका व्हजायनॅलिसचा आत, ट्युनिका व्हजायनॅलिसचा व्हजायनॅलिसच्या आत एक स्ट्रक्चर आणखी याच्या आत एक कव्हर असतं, एंटर्स इन द टेस्टिस. हे बघा असे हा जो पार्ट असतो हा आतपर्यंत दिलेला. माझ्या बरोबर ड्रॉ करून घ्या, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आता हा जो पार्ट आहे हा दिस इज द सेकंड कव्हर अँड दिस इज कॉल्ड ॲज, हा जो इनर कव्हर आहे दॅट इज कॉल्ड ॲज ट्युनिका. ट्युनिका शब्दाचा अर्थ तो कव्हरिंग. ट्युनिका अल्बुजिनिया ला काय म्हणतात बाळांनो? ट्युनिका अल्बुजिनिया.
कळलं का सगळ्यांना? ट्युनिका अल्बुजिनिया. बाहेरचं ट्युनिका व्हजायनालिस, त्याच्या आत ट्युनिका अल्बुजिनिया, आणि त्याच्या आत एक कव्हर असतं, ते अतिशय ब्लड व्हेसलने युक्त असतं, दॅट इज व्हॅस्क्युलर कव्हर. जे असेल त्याच्यात खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स असतात, खूप साऱ्या ब्लड व्हेसल्स असतात. इथं मी कलर मध्ये रेड दाखवतोय तुम्हाला, कदाचित रेकॉर्डिंग मध्ये जर दिसलं तर बघा. हा जो पार्ट असतो, दिस इज इनर मोस्ट, इज कॉल्ड एज ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. इनर मोस्टला काय म्हणतात बाळांनो? ट्युनिका व्हॅस्क्युलोसा, और काही ठिकाणी लिहिले मिळेल तुम्हाला व्हॅस्क्युलॅरिस. व्हॅस्क्युलॅरिस दोन्ही गोष्टी चालतील, पण आपल्या बुक मध्ये हे दिलेले व्हॅस्क्युलोसा. ट्युनिका व्हॅस्क्युलोसा म्हणजे टेस्टिसला आउटर मोस्ट कव्हरिंगने जे कव्हर केलेलं, दॅट इज कॉल्ड एज ट्युनिका व्हजायनालिस. मधलं जे कव्हर आहे जे आजपर्यंत चिरलेलं आहे, ज्याच्यामुळे कंपार्टमेंट तयार झालेले. टेस्टिसचे काय झालेत बाळांनो? कंपार्टमेंट तयार झालेत. असे टेस्टिसच्या आत काय तयार झालेले? कंपार्टमेंट झालेले भाग तयार झालेत. या टेस्टिसच्या कंपार्टमेंटला म्हणतात टेस्टिक्युलर लोब्युल्स. हे जे कंपार्टमेंट तुम्हाला विभाग दिसत आहेत, पहिला विभाग, दुसरा, तिसरा, चौथा, हे सगळ्या यांना आपण काय म्हणतो? टेस्टिक्युलर लोब्युल्स. मी व्यवस्थित लिहून, टेस्टिक्युलर लोब्युल्स. टेस्टिक्युलर लोब्युल्स. हे जे टेस्टिक्युलर लोब्युल्स असतात त्याच्यामुळे टेस्टिस मध्ये भरपूर सारे कंपार्टमेंट होतात. हे टेस्टिक्युलर, प्रत्येक टेस्टिस मध्ये each testis has about 200 to 300 मुलांनो, आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो. हो सर. Yes, मध्ये sir. कनेक्शन लॉस झालं होतं का? मी तुम्हाला पुन्हा पुन्हा विचारतो, मध्ये कनेक्शन लॉस झालं होतं का? नाही. नाही. ओके. प्रत्येक टेस्टिस मध्ये किती कंपार्टमेंट्स असतात मग? 200 ते 300. ओके. 200 ते 300 कंपार्टमेंट्स असतील. या कंपार्टमेंट्सला काय नाव दिलं होतं आपण? टेस्टिक्युलर लोब्युल्स. काय नाव दिलं बाळांनो? टेस्टिक्युलर लोब्युल्स. आता ह्या प्रत्येक लोब्युल मध्ये एक असं स्ट्रक्चर असतं की ज्याला आपण म्हणतो सेमिनिफेरस ट्युब्यूल. काय म्हणतो बाळांनो? सेमिनिफेरस ट्युब्यूल, ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली स्पर्मचं प्रोडक्शन चालतं. हे बघा कसं असतं ते सांगतो. समजा हे एक कंपार्टमेंट आहे, नीट लक्ष द्या. सपोज दिस इज वन कंपार्टमेंट. ह्या कंपार्टमेंट मध्ये बाळांनो इथे हे अशा पद्धतीने अत्यंत कॉइल्ड स्ट्रक्चर असेल. खूप कॉइल्ड असतं बेटा, हे अत्यंत कॉइल्ड असं स्ट्रक्चर असेल. बघा मी कसं काढतोय. कधी कधी असे आणखी एखादा असेल. हायली कॉइल्ड असतं आणि याच्या आत आता तुम्ही अंदाज लावू शकता असं असं. इट इज हायली कॉइल्ड, खूप कॉइल्ड असतंय. इट इज हायली कॉइल्ड. याचं नाव मी काय देतोय? बोला, याचं नाव काय देतोय? काय नाव दिलं या ट्यूब्यूलला? सेमिनिफेरस ट्यूब्यूल.
सेमिनिफेरस ट्युब्यूल. याचा काय नाव दिलं मी आता? सेमिनिफेरस ट्युब्यूल. एकामध्ये कमीत कमी किती असतील? 1 to 4 असू शकतात. किती असतात? 1 to 4. एनसीईआरटीने याला 2 ते 3 म्हटलेलं आहे. आपण आपल्या टेक्स्टबुक नुसार जर गेलो तर याला किती असतात? 2, कमीत कमी 1 असतील आणि जास्तीत जास्त 4 असतील. 4 पेक्षा जास्त नसतात. म्हणजे आता जर तुम्ही याचं कॅल्क्युलेशन केलं तर याला ऑन अन ॲव्हरेज आपण मानतो 200 आणि 300 यांच्या मधली फिगर काय आहे? 250. बरोबर? 200 आणि 300च्या मध्ये फिगर कोणते? 250. आणि प्रत्येकामध्ये 3 म्हणजे प्रत्येक टेस्टिस मध्ये किती टेस्ट हे असतील सेमिनिफेरस ट्युब्यूल? रफली 750च्या आसपास. 750 सेमिनिफेरस ट्युब्यूल्स आर प्रेझेंट अबाउट असा वर्ड यूज करतो आपण. अबाउट म्हणजे जवळपास. अबाउट इन ईच टेस्टिस. एक टेस्टिस समजून घेतली तशीच दुसरी टेस्टिस आपण समजून घेऊ शकतो. सगळ्यात बाहेरचा लेअर कोणता? बोलत राहा माझ्याबरोबर. सगळ्यात बाहेरचा लेअर कोणता? सगळ्यात बाहेरचा आउटर मोस्ट लेअर. ट्युनिका सगळ्यात बाहेरचा व्हॅजिनालिस. टेस्टिसचा स्क्रोटल ट्युनिका व्हॅजिनालिस. त्याच्यानंतर जो आतपर्यंत गेलेला आहे, जो आतपर्यंत असा गेलेला आहे, हा आतपर्यंत गेलेला आहे, हा जो आतपर्यंत गेलेला आहे, ट्युनिका जो अल्ब्युजाइनम. आतपर्यंत गेलेला आहे, काय नाव? ट्युनिका अल्बुजायना. अल्बुजिनिया. ट्युनिका अल्बुजिनिया. ट्युनिका अल्बुजिनिया. काय नाव आहे त्याचं? अल्बुजिनियाचं स्पेलिंग नीट लिहा. अल्बुजिनिया किंवा आ लिहिलं तरी चालेल. ट्युनिका अल्बुजिनिया. समजलं? तर ट्युनिका अल्बुजिनिया आजपर्यंत गेलेलं आहे. आणि याने काय बनवलेले आहेत बाळांनो? याने बनवलेले कंपार्टमेंट. किती कंपार्टमेंट्स आहेत? 200 to 300. प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये काय आहेत? सेमिनिफेरस ट्युब्यूल. सेमिनिफेरस ट्युब्यूल काय करतात? इथे ऍक्च्युअली अशा सेल्स असतात ज्यांना आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया. या स्पर्मॅटोगोनिया म्हणजेच काय? जर्म सेल असतात. त्यांच्यापासूनच पुढे सगळे स्पर्म्स वगैरे प्रोड्यूस केले जातात. हे कळलं का? सगळ्यांना इथपर्यंत आले हे कळलं का? बोला. गुड. रोशनला कळलेलं आहे. तन्मय तुला कळलं का? कळलं असेल तर थंब पाठव. कम ऑन. गुड. साहिल, सपना बेटा तुला कळलं का? सपना लेंगुरे. गुड. आता या एकेका कंपार्टमेंट मध्ये 1 to 4 असतील. आता बोलू नको बेटा. साहिल, स्टॉप युअर. तुला थांब पाठवत जा किंवा मेसेज टाकत जा. सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता एकेका सेमिनिफेरस ट्युब्यूल. आता याला जर आपण कट केलं तर कसं दिसतं ते आपल्याला बघावं लागेल. आता आपल्याला हे कळलं की टेस्टिसला वरच्या बाजूने कोणी धरून ठेवलेलं आहे? स्पर्मॅटिक कॉर्डने. खालच्या बाजूने कोणी फिक्स केलेलं आहे? ट्युनिका व्हॅजिना. आतलं कव्हरिंग काय आहे? ट्युनिका अल्बुजिनिया. त्याच्या आतलं कव्हरिंग काय? जे ब्लड वेसल ज्या ह्या आतल्या सगळ्या स्ट्रक्चरला ब्लड सप्लाय करेल त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव काय? ट्युनिका व्हॅस्क्युलॅरिस और ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. हे सगळं स्ट्रक्चर आम्हाला आता क्लिअर आहे. राईट टेस्टिस आणि लेफ्ट टेस्टिस मध्ये एक कंपार्टमेंट आहे ज्याला आपण म्हणतो टेस्टिक्युलर याला आपण म्हणतो स्क्रोटल सेप्टम. स्क्रोटल सेप्टम मुळे राईट टेस्टिस आणि लेफ्ट टेस्टिस सेपरेट झालेले आहेत. इथपर्यंतचं स्ट्रक्चर आता आम्हाला एकदम क्लिअर झालेलं आहे. आता इथे याचा जर टीएस घेतला आपण, याला जर आपण कापलं तर कसं दिसतं ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. मी फक्त डायग्राम काढतो. उद्या आपल्याला डिस्कस करावं लागेल किंवा पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करावं लागेल. आता हे कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो. समजा तुम्ही एक टेस्टिक्युलर कंपार्टमेंट कट केलं. एक टेस्टिक्युलर कंपार्टमेंट घेतलं. कोणाचं तरी ऑडिओ चालू आहे. तर एक टेस्टिक्युलर कंपार्टमेंट घेतलं आणि त्याला तुम्ही कट केलं. तर कट केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला अशा सर्वसाधारण असं धरतो आपण की त्याच्यात 2 ते 3 काय आहेत? त्याच्यात
सेमिनिफेरस ट्युब्यूल आहेत. या सेमिनिफेरस ट्युब्यूल मध्ये बाळांनो इथे तुम्हाला असा सेलचा गुच्छ दिसतो. इथे काही तुम्हाला निरनिराळ्या ठिकाणी अशा सेल्स दिसतात. आपण आता जे चॅप्टर शिकलो ना याच्या आधीचं, ज्याच्यामध्ये आपण हॉर्मोन शिकत होतो, त्याचा पुन्हा इथे संबंध येणार आहे. याच्या आजूबाजूला हा सगळा टिश्यू असेल. हा टेस्टिक्युलर टिश्यू असतो आणि त्या टेस्टिक्युलर टिश्यू मध्ये काही ठिकाणी ब्लड वेसल्स असतात, अशा छोट्या छोट्या कॅपिलरीज असतात आणि तिथे ह्या अशा पद्धतीच्या सेल्सचा गुच्छ आपल्याला पाहायला मिळतो. क्लस्टर्स पाहायला मिळतात, कधी कधी सिंगल सेल्स पाहायला मिळतात आणि कधी कधी गुच्छात पाहायला मिळतात. या सगळ्या सेल्सचं नाव जे आहेत, या सेलला म्हणतो आपण, या सेल्सचा जो गुच्छ आहे या सेल्सला आपण नाव देतो हा जो मध्ये जो टिश्यू असतो ना बेटा, हा इथे समजा हे एक सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे, हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्यूल आहे. 2 सेमिनिफेरस ट्युब्यूलचा मधला जो गॅप असतो त्याला आपण म्हणतो इंटरस्टिशियम. काय वर्ड यूज करतो? कुठेही बॉडीमध्ये सगळ्या ठिकाणी इंटरस्टिशियम असतो. इंटरस्टिशियम और इंटरस्टिशियल. इंटरचा अर्थ होतो दोघांच्या मध्ये. इंटरस्टिशियल टिश्यू. या ठिकाणी काही स्पेशलाइज सेल्स असतात, त्या सेल्सला आपण म्हणतो इंटरस्टिशियल सेल्स. या सेल्सचा शोध लावणारा जो सायंटिस्ट होता त्याचं नाव आहे सर्टोली. लेडिग नावाच्या सायंटिस्टने शोधलेलं लेडिग सेल्स. या ज्या सेल्स असतात या सेल्सला म्हणतात लेडिग सेल्स. आणि या सेल्स जे असतात बाळांनो, या सेल्स लेडिग सेल्स which are outside or around the seminiferous tubule secrete very important hormone, testosterone. ज्याच्यामुळे मेलचा मेलनेस जो असतो, पुरुषाचा पुरुषत्व जे असते हे टिकून राहतं. हे सिक्रीट कोणत्या सेल्स करतात? ह्या ज्या सेल्स आहेत, या गुच्छ आहेत ना, या टेस्टोस्टेरॉनचं सिक्रिशन करतात. म्हणजे या सेल्सकडे, नीट लक्ष द्या, या सेल्सकडे असे रिसेप्टर्स असतात जे टेस्टोस्टेरॉन बनवण्यासाठी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो, LH चे रिसेप्टर्स यांच्यावर असतात. यांना येऊन LH चे मॉलिक्युल्स, ल्युटिनायझिंग हॉर्मोनचे मॉलिक्युल यांना जॉईन करतात आणि यांना जसं ल्युटिनायझिंग हॉर्मोनचे मॉलिक्युल येऊन जॉईन करतील तसं हे काय प्रोड्यूस करायला लागतील? टेस्टोस्टेरॉन. आता ह्या टेस्टोस्टेरॉन ज्या वेळेला यांचं प्रोड्यूस करायला लागतात तर याच्या आत अशा क्युबॉइडल एपिथेलियमच्या सेल्स असतात. इथे याच्या सेल्स असतात. एकाच स्ट्रक्चर काढतो तुम्ही, पुन्हा या अशा पद्धतीच्या सेल्स असतात. या ज्या सेल्स असतात यांना आपण म्हणतो जर्म सेल्स. या सेल्सला काय म्हणतो बाळांना आपण? जर्म सेल्स. आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या मी ज्या सेल्स काढतोय या सेल्सला म्हणतात सर्टोली सेल्स. हे बघा, इथे ज्या सेल्स मी काढतोय, मोठ्या मोठ्या काढतोय, ज्यांचा न्यूक्लियस पण मोठा मोठा दाखवतोय, या सगळ्या सेल्सला म्हणतात सर्टोली सेल्स. आणि ज्या मधल्या ज्या सेल्स असतात, ह्या ज्या बॉर्डरच्या सेल्स असतात, यांना नाव देतो आपण, या सगळ्या सेल्सला नाव देतो आपण जर्म सेल्स. जर्म सेल्स. आणि ह्या ज्या मोठ्या मोठ्या सेल्स आहेत या सेल्सला नाव देतो बेटा आपण सर्टोली सेल्स. सर्टोली सेल्स. तर एका सेमिनिफेरस ट्युब्यूलला आपण कट केलं, तर कट केल्यानंतर आम्हाला आज काय दिसतं?